नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची दिलासादायक बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. चला तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी कर्मचाऱ्यांसाठी बातमी. हिंदी परीक्षा आता होणार नाहीत. शासन निर्णय सुद्धा निर्गमित झाला आहे. 50 वर्ष जुना नियम बदलणार का? चला पाहूया स्पष्टीकरण. स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चालूया, पाहूया या बातमीचा भाग क्रमांक 1. नक्की काय निर्णय झाला? राज्य सरकारने 28 जून 2026 रोजी होणारी हिंदी परीक्षा तात्पुरती स्थगित केली आहे. हा निर्णय उदय सामंत यांनी जाहीर केला. अंतिम निर्णय होईपर्यंत कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाहीत. भाग क्रमांक 2. परीक्षा कधी आणि कोणासाठी होणार होती? एप्रिल महिन्यात शासनाने अधिसूचना काढली होती. त्यानुसार पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे राजपत्रित आणि अराजपत्रित राजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी परीक्षा होणार होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे होती. भाग क्रमांक 3. 1976च्या 50 वर्षाचा जुना नियम काय सांगतो? 1976 मध्ये एक नियम आला होता. त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी 10वी पर्यंत हिंदी भाषा शिकली नाहीत त्यांनी नोकरीवर लागल्यानंतर 3 वर्षाच्या आत हिंदी परीक्षा पास होणे बंधनकारक केले होते. पास न झाल्यास इन्क्रिमेंट वार्षिक वेतनवाढ थांबू शकते. भाग क्रमांक 4. आता नियम का बदलणार? उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले की 1920 मधील त्रिभाषा धोरणाचा हा निर्णय आजकाल कितपत योग्य आहे याचा फेरआढावा घेतला जाईल. त्यामुळे लवकरच यावर महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. भाग क्रमांक 4. विरोध काय झाला? या निर्णयाला मराठी संघटनेने तीव्र विरोध केला. मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी म्हटले की महाराष्ट्रातील सर्व कामकाज मराठीतून होत असताना हिंदी परीक्षा का? त्यांनी नियम पूर्ण रद्द करण्याची मागणी केली आणि आंदोलनाचा इशाराही दिला आहे. तुम्हाला काय वाटते? हिंदी परीक्षा रद्द व्हायला पाहिजे का की कायम ठेवायला पाहिजे? नक्की हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, ही होती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. हिंदी परीक्षेवर तात्पुरती स्थगिती आली असली तरी 1976चा नियम बदलतो का हे पाहणे महत्त्वाचे आहे. अशाच प्रकारे सरकारी नोकरी आणि धोरणाच्या संदर्भात नवीन अपडेटसाठी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.